नमस्कार मंडळी, निरालीमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आजची दिनांक 14 एप्रिल 2026 मंगळवार आहे आणि आंबेडकरांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहिती आपल्यासोबत शेअर करते. नक्की ऐका. थोडक्यात असे आंबेडकरांचे चरित्र. नक्की ऐका. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आंबावाडे नावाचे एक गाव आहे. याच गावातील रामजी सकपाल नामक एका रहिवाशाचे ते चिरंजीव होत आणि आपल्या आईवडिलांचे ते 14वे अपत्य होते. त्यांचे वडील रामजी संत कबीराचे मोठे भक्त होते. भगवंताची भक्ती हीच मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे असे संत कबीराचे म्हणणे होते. जात पात आणि धर्म यावर आधारलेल्या भेदभावांवर रामजीचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा किंचितही विश्वास नव्हता. मनोभावे हरिभजन करणारे परमेश्वराला प्राप्त करू शकतात, अन्य अवलंबनाची बिलकुल गरज नाही अशी त्यांची दृढ धारणा होती. आंबेडकरांचा जन्म इसवी सन 1891 14 एप्रिलला झाला. त्यांचे पूर्ण नाव होते भीमराव रामजी आंबावाडेकर. त्यांच्या जन्माविषयी एक कथा आहे. रामजीचे काका साधू होते. त्यांनी रामजीला आशीर्वाद दिला होता की तुझ्या कुळामध्ये एक थोर मुलाचा जन्म होईल आणि त्याची कीर्ती सर्व जगभर पसरेल. यानंतर थोड्या दिवसात भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला. भीमराव केवळ 5 वर्षाचे असतानाच त्यांची आई स्वर्गवासी झाली. भीमराव शाळेत शिकत असतानाच अस्पृश्यतेचे शल्य त्यांना सतत बोचत असायचं. आपल्या वर्गात ते इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर बसू शकत नव्हते. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर एक कलंक आहे हे लहान वयातही त्यांना समजायला फारसा वेळ लागला नाही. लढाऊ वृत्ती त्यांच्या रक्तात होतीच. उत्कृष्ट लढाऊ सैनिक म्हणून महाराजांची पूर्वीपासूनच ख्याती होती. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाल हे देखील त्यावेळेस सैन्यामध्ये भरती झाले होते. लहानपणापासूनच भीमराव दृढ निश्चयी होते. भीमराव जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होते तेव्हा त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे एका ब्राह्मण शिक्षकाला ते विशेष आवडू लागले आणि त्यांच्या आवडीमुळे त्यांनी भीमरावांचे आंबावाडेकर हे आडनाव बदलून आंबेडकर केले. तेव्हापासूनच आंबेडकर हेच नाव रूढ झाले. भीमरावाच्या वडिलांनी पुढे दुसरे लग्न केले आणि त्यामुळे भीमरावाच्या मनावर एक विलक्षण परिणाम झाला. त्यांनी मनोमन प्रतिज्ञा केली की आजपासून मी स्वतःच्याच पायावर उभा राहीन आणि वडिलांच्या कमाईचा काडीमात्र आधार घेणार नाही. हे साध्य करण्याकरता महाविद्यालयातील उच्च आधुनिक शिक्षण घ्यावे आणि खूप खूप शिकावे हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर शिल्लक होता. मुंबईला जाऊन त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. भीमराव आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि त्याच वर्षी मुंबईच्या भायखळा मार्केटमधील एका छपराखाली रमाबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला. एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले. इसवी सन 1912 त्यांनी BA ची पदवी मिळवली आणि 1913 आंबेडकरांचे वडील स्वर्गवासी वारले. त्यावेळी ते बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला होते. ह्याप्रमाणे त्यांच्या जीवन संघर्षाचा एक अध्याय पूर्ण होऊन दुसरा सुरू झाला. बडोद्याच्या महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अतिउच्च शिक्षणाकरता अमेरिकेला पाठविले. अमेरिकेत आंबेडकरांना एका नवीन जीवनाचा अनुभव मिळाला. तेथे सर्वच क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता त्यांना आढळली नाही. तिथे जाऊन त्यांचे मन प्रफुल्लित झाले. अमेरिकेमध्येच आंबेडकरांनी उच्च श्रेणीचे आणि विद्वत्ता प्रचूर पुष्कळ प्रबंध लिहिले. MA आणि PhD ह्या पदव्या देखील त्यांनी तिथे मिळवल्या. 1917 ते भारतात परत आले. आपल्या शिक्षणाच्या काळात आंबेडकरांचे मन क्रांतिकारी विचारांनी भारून गेले होते. त्याचवेळी त्यांनी पक्का निश्चय केला होता की मी दलित जातींवरील लोकांवर होणारा अन्याय दूर केल्याशिवाय क्षणभर देखील उसंत घेणार नाही. त्यांचा
त्यांच्या याच विचारांना ज्ञान आणि विद्या यांचा आधार मिळाला. याच मजबूत आधारामुळे भारताचे संविधान घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते उत्कृष्टपणे निभावू शकले. इसवी सन 1920मध्ये आंबेडकर बॅरिस्टर होण्याकरिता लंडनला गेले. तेथील ब्रिटिश म्युझियमचे ग्रंथालय फारच उत्कृष्ट आहे. ते सकाळी 8 वाजता उघडत असे. आंबेडकर तेथे दररोज 8 वाजता उपस्थित होत असत आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुस्तकं वाचित असत. लंडनमध्ये असनोदकर नावाच्या एका विद्यार्थ्यांशी त्यांचा चांगला संबंध आलेला होता. लंडनमध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर ते 1922मध्ये परत मायदेशी भारताला परत आले होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अस्पृश्यतांकरता निशुल्क फी न घेता शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यापैकी पुष्कळांना नोकऱ्या देखील त्यांनी दिल्या. इसवी सन 1924मध्ये स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची अंदमान कारागृहातून सुटका झाली आणि त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढण्याकरता शिंग फुंकले. महात्मा गांधींनी देखील अस्पृश्यता नष्ट करण्याकरता व्यावहारिक पावले उचलून उपाययोजना केली. म्हणजे यांची मदत आंबेडकरांच्या लढाईसाठी झाली असं होतं. अस्पृश्यतांवर होणारा अन्याय असं पाहून आंबेडकरांचं स्वतःचं असं मत होतं की न्याय हा मागून मिळत नसतो, तर तो लढून मिळवावा लागतो. त्यासाठी स्वतःला लढावे लागते असे आंबेडकरांचे मत होते. मुंबई सरकारने पूर्वी असं एक बिल पास केलं होतं की सार्वजनिक विहिरी आणि तलाव सर्वांनाच उपयोगाकरता मोकळे राहतील. ह्या बिलाच्या आधारावरच कुलाबा जिल्ह्यातील महाड नगरपालिकेने देखील ठराव पास केला होता की तेथील चवदार तळ्याचा उपयोग अस्पृश्य देखील करू शकतील. या ठरावाची अंमलबजावणी आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी केली. एक दिवस ठरवून ते स्वतः त्या तळ्यावर जाऊन तिथलं पाणी प्यायले आणि सिद्ध केलं की पाणी हे ईश्वराने सर्वांच्या करताच निर्माण केलेलं आहे. इसवी सन 1927मध्ये एक विशाल संमेलन झालं. हिंदू धर्मात जातीपातीचा भेदभाव मुळीच न मानता सर्व जातीच्या लोकांना मंदिरामध्ये पुजारी होण्याची अनुमती असावी असा ठराव त्या संमेलनामध्ये झाला होता. अस्पृश्यांना न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरांनी निश्चित स्वरूपाच्या योजना सुचविल्या. उदाहरणार्थ, मंदिरामध्ये सर्व हिंदूंचा प्रवेश झाला पाहिजे. विधानसभेत अस्पृश्यांचे अधिक प्रतिनिधी असावेत आणि त्यांना सरकारने नियुक्त न करता लोकांनीच निवडून द्यावे. अस्पृश्यांना आहे त्याहून अधिक संख्येत सरकारने सैन्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये भरती करावे अशी त्यांनी प्रस्ताव मांडले. त्या काळी भारतापुढे असलेले प्रश्न सोडवण्याकरता विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कितीतरी भारतीय नेत्यांना वेळोवेळी आमंत्रित केले. ह्याकरिता अनेकदा लंडनला संमेलनं झाली. ह्या प्रकारच्या संमेलनाला राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषद म्हटलं जात. महात्मा गांधींनी देखील यात भाग घेतला होता आणि ह्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मोठ्या द्वेषाने भाषण देऊन त्यांची काही मतं मांडलेली होती. इसवी सन 1931मध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी अस्पृश्यतांकरता वेगळा मतदारसंघ प्राप्त करून घेतला होता आणि त्याला अनुसरूनच हरिजन मतदार आपले अलग प्रतिनिधी निवडू शकत होते. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी विधानमंडळात हरिजनांच्याकरिता शेकडा 10 जागा राखून ठेवण्याचे ठरले आणि याच अटीवर आंबेडकरांनी पृथक निर्वाचनाची अट सोडून दिली आणि ह्याच प्रसिद्ध कराराला पुना करार किंवा पुना पॅक म्हटलं जातं. आणि हा पुना पॅक मागासलेल्या जातीच्या संघर्षमय वाटचालीमध्ये मागासलेल्या जातीच्या संघर्षमय वाटचालीत हा करार ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. जातीयवादामुळे आंबेडकर हे दुःखी झाले होते, कष्टी झाले होते आणि म्हणून त्यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. या सर्व घडामोडी होत असतानाच भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्री झाले. या सर्व गोष्टींचे सर्व देशभर एकमताने स्वागत झाले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
भारताला स्वतंत्रता मिळाली, पण ह्या देशाचे शासन कसं चालवले जावे अजून निश्चित झालेले नव्हते. देशाला उपयुक्त कायदे कसे बनवले जावे, सरकार कसे चालवावे, न्यायालयाचे कामकाज, न्याय कसा करावा, या सर्व गोष्टींचा निर्णय अजून व्हायचा होता आणि त्यासंबंधीचे नियम तयार केले जात होते. भारताच्या घटनेत आंबेडकरांनी वरील सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे आणि त्याबद्दल नियम देखील बनविले आहेत. भारताचे संविधान बनविणे म्हणजे एक गंमत नव्हती. जगातील सर्व देशांच्या संविधानांचे अध्ययन, कायद्याचे सखोल ज्ञान, भारताच्या इतिहासाचा गाढ असा परिचय, माहिती, धैर्य, विभिन्न मतांना मापण्याची समतोल बुद्धिमत्ता या सर्व गुणांची अत्यंत आवश्यकता होती. दिनांक 29 ऑगस्ट 1947ला भारताचे संविधान बनवण्याकरिता एक घटना समिती स्थापन झाली आणि आंबेडकर या समितीचे अध्यक्ष निवडले गेले. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा मसुदा विधिमंत्री या नात्याने घटना समितीसमोर सादर केला आणि त्यावेळी पुष्कळ प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही त्यांनी दिली. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेला संविधानाचा तेवढा भाग दिनांक 29 नोव्हेंबर 1948ला स्वीकारण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाचे सुपरिणाम याची देही याची डोळा त्यांना पाहायला मिळाले. केवढे हे त्यांचे भाग्य! देशाच्या सामाजिक जीवनाचा एक नवीन अध्याय प्रारंभ झाला. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय घटनेचे प्रारूप स्वीकृत केले. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म महार जातीत झालेला होता, परंतु त्यांची असामान्य प्रतिभा, विलक्षण विद्वत्ता आणि प्रबळ इच्छाशक्ती या भरवशावर समाजातील उन्नतीचे आणि प्रतिष्ठेचे अनन्यश्रेष्ठ असे स्थान त्यांनी प्राप्त केले होते. मनुस्मृतीचा निर्माता मनू हा प्राचीन काळी एक महान कायदेपंडित होऊन गेला. धर्मशास्त्रावरील मनुस्मृती हा प्रमाणभूत ग्रंथ जगात अद्वितीय ठरला आहे. त्याचप्रमाणे अर्वाचीन आधुनिक काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून नाव मिळवलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई स्वर्गवासी झाली. त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर शारदा कबीर हिच्याशी लग्न केले. वैद्यकीय उपचाराकरता ज्या नर्सिंग होममध्ये डॉक्टर आंबेडकर काही दिवस राहिले होते, त्याच इस्पितळात डॉक्टर शारदा कबीर रुग्णसेविकेच्या कामावर होत्या आणि त्यानंतर इसवी सन 1951मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संविधानाचे काम पूर्ण झाले तेव्हापासूनच डॉक्टरांचे मन भगवान बुद्धाकडे झुकले होते. त्यांना न्याय आणि शांती ह्या 2 गोष्टींची फार तहान लागली होती आणि इसवी सन 1950च्या बौद्ध संमेलनामध्ये भाग घेण्याकरता ते सिलोनला गेले होते. अस्पृश्य, मागासलेले असे जे अनेक लोक आहेत, समाज आहेत, त्यांच्यासाठी मला लढावं लागेल, त्यांचा विकास घडवून आणावंच लागेल या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अस्पृश्यता आणि दलित ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सर्व जीवन खर्ची घातले होते. ते नेहमी म्हणायचे, जोपर्यंत मी दलित उद्धाराचे काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत मधूनच ईश्वराने मला परलोकी घेऊन जाऊ नये आणि अस्पृश्यता हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा घोषित करण्यात आला हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. अस्पृश्यांना राजनैतिक समानता प्राप्त झाली, त्यांना सामाजिक समानता देखील मिळायला पाहिजे हाही विचार देशामध्ये सर्वत्र प्रभावीपणे पसरू लागला आणि दिवसेंदिवस तो वाढू लागला. इसवी सन 1951 डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती खालावत जाऊ लागली. प्रकृती क्षीण होत गेल्यामुळे अखेर 6 डिसेंबर 1956ला त्यांचे देहावसान झाले, मृत्यू झाला. लाखो लोकांनी त्यांच्या शवयात्रेमध्ये भाग घेतला, अंत्यदर्शन घेतले. हजारोंनी त्यांच्यासाठी अश्रू ढाळले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान बनवले. त्यांचे सर्व जीवन संघर्षात गेले. प्रेमाने आणि आदराने लोक त्यांना बाबासाहेब म्हणतात. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समानता, न्याय आणि मानवता याकरिता सतत लढा दिला होता. पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. अस्पृश्यतांना, दलितांना सगळीकडे मान आहे आणि नोकऱ्या आहेत, सन्मान देखील आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि लढाऊ योद्ध्याला माझे आंबेडकरांना त्रिवार वंदन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.